आपल्या सर्वांचे जिल्हा अध्यक्ष जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत राहू इच्छिणारे डॉक्टर निसार देशमुख, युवकांचे प्रतिनिधी कपिल आकात, पंकज नाना, अर्जुन घोंगडे, बबलू चौधरी, संजय काळबांडे, ओबीसीचे कार्याध्यक्ष, बँकेचे जिल्हा मध्यवर्तीचे चेअरमन सतीश टोपे, मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। मी अगदी धावते नाव घेतो, मला जयंत पाटील साहेब माफ करतील, कारण मी एकट्याने तरी जिल्ह्यातलं नाव घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून उपस्थित सतीश होंडेजी, कल्याण सपाटेजी, नंदकुमार देशमुखजी, रामधन कळंबेजी जाफराबादचे, भागुजी मैन, राम शिरसाट, आपल्या बदनापूरचे बबनराव गणगे मंठा, निळकंठ तौर, गोपाळराव बोराडे मंठा, नंदकिशोरजी जांगडे शहराध्यक्ष, जगन्नाथ काकडे, समदभाई बागवान, आपले उपाध्यक्ष अल्पसंख्याक डॉक्टर सकुंडे, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर सेल, डॉक्टर योगेश ढेंबरे, सुरेखाताई लहाने महिला अध्यक्ष, पल्लवीताई तारडे, वैशालीताई कोटंबे, पांडुरंग या ठिकाणी कतले नगराध्यक्ष, सौ साजिया शेख या ठिकाणी उपस्थित, सामाजिक न्यायचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे साहेब, मला माफ कराल माझ्याजवळ जरा पीएनी नाव लिहून दिलं नव्हतं, पण उपस्थित माझे सर्व जीवाभावाचे सहकारी, या जिल्ह्यातून बाहेरून आलेले सुद्धा, औरंगाबादचे सुद्धा किंवा छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष आहेत, अन्य जिल्ह्यातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्राण असलेले माझे सगळे जीवाभावाचे सहकारी बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की पवार साहेब हे निष्ठावंतांचा आजचा संवाद आहे आणि निष्ठावंतांचा संवाद हे नावच यासाठी दिलेलं आहे पवार साहेबांसारखा एक उत्तुंग नेता की ज्यांना आपण जवळून पाहतो आहोत, ते आपलं अवभाग्य आहे, त्यांचं नेतृत्व आपण अनुभवतो आहोत। कारण कितीही मोठं हिमालया एवढं संकट असलं तरी त्या संकटावर मात करणारे, कितीही मोठं वादळ असलं तरी त्या वादळाला सामोरं जाऊन त्या ठिकाणी त्यांना सामोरं न घाबरता जाणारे, एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं समाजाची नाळ जुडलेले असे आपले सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब आहेत आणि त्यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून आज आपलं प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व करत असणारे तुमचे आमचे सर्वांचे नेते जयंत पाटील, की ज्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत, मेहनती आहेत, त्याचं आपल्याला चित्र दिसतंय की आपल्या जिल्ह्यात ते अध्यक्ष असताना कितीदा येऊन गेले, कितीदा संघटनेच्या बैठका घेत आहेत, कितीदा ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा कार्यकर्त्यांशी भेटत आहेत, मेहनती आहेत, अतिशय नम्र आहेत, सर्व तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे, त्यांच्यामध्ये हातोटी आहे, अत्यंत हुशार आहेत। अनेकांनी जसं वक्तृत्व केलं तसं 10 वेळेस 9 वेळेस या राज्याचं अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि अत्यंत खडखडाट तिजोरीचा रिकामा झालेली तिजोरीला पुन्हा तिजोरी भरून राज्याला पुन्हा चांगल्या अव्वल नंबरचं राज्य करण्याचं काम ज्या अर्थमंत्र्यांनी केलं ते आपल्या सर्वांचे जयंत पाटील साहेब अध्यक्ष आहेत आणि अशा एका चांगल्या नेतृत्वाचं आपण नेतृत्व स्वीकारलेले आदरणीय पवार साहेब असतील, जयंतराव असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळ्या चांगले संसद रत्न म्हणून सुप्रियाताईंनी सुद्धा नुसतं संसद रत्न नाही तर सतत 10 वर्षात 7 वेळेस ज्यांनी संसद रत्न म्हणून म्हणजे महासंसद रत्न झालेल्या त्या पण आपल्या नेत्या आहेत। अशा अनेक लोक आपल्या पक्षामध्ये नेत्यांची आणि चांगल्या लोकांची सुद्धा खूप मोठी खाण आहे। त्याचं कारण एकच आहे मित्रांनो की आपण म्हणतो की संगत चांगली असली पाहिजे, नेतृत्व चांगलं असलं। हे खूप जुने लोक चांगला विचार देऊन जातात
कोणीतरी तात्पुरता आमिष देईल, कोणीतरी तात्पुरती लालूच देईल. आपण पायाजवळ बघायचं नसतं. ज्यांच्याजवळ दूरदृष्टी आहे, जे आपल्याला कायमस्वरूपी आयुष्यभर सांभाळू शकतील आणि आपल्या हिताची जपवणूक करतील, अशा नेतृत्वाचाच हात आणि करंगळी पकडून काम केलं पाहिजे. आणि ते नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. आपल्या सगळ्यांचे संसार, महाराष्ट्राचे, देशाचे, सर्व समाज बांधवांचे खऱ्या अर्थाने संसार आणि प्रपंच आणि आपल्या सगळ्यांची जीवन ज्यांच्याकडे सुरक्षित आहे, त्या नेतृत्वाच्या पदराखाली, त्या नेतृत्वाच्या छायेखाली खऱ्या अर्थाने आपण सगळेजण आहोत. आणि त्यामुळेच आज देशातला असा एक नेता नाही की जो पवार साहेबांचं नेतृत्व मानत नाही. खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी जर बघितलं तर पवार साहेबांच्या काही गुण तर आम्ही खूप जवळून बघितले. मी आता जयंतरावांशी चर्चा करत होतो. 2004 ची गोष्ट आहे. निवडणुकीला 8 दिवस राहिले होते लोकसभेच्या. आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी होतो आणि पवार साहेबांना कॅन्सर सारखा एक दुर्धर आजार डिटेक्ट झाला. 8 दिवसावर इलेक्शन. सर्व काय असेल तर पवार साहेबांच्या नावाने आपण मत मागतो आणि त्यांना कॅन्सर झाल्यानंतर आज पक्षाची सगळ्यांचीच आमची मनाची स्थिती काय झाली असेल. पण पवार साहेबांनी अशा परिस्थितीत मीटिंग घेतली, सांगितलं असं असं झालंय आणि काळजी करू नका, ऑपरेशन करून मी कामाला येईल. एका डॉक्टरांनी सुद्धा त्यांना असंच सांगितलं. ते बऱ्याचदा हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यावर सांगतात की त्या डॉक्टरांनी सांगितलं, साहेब तुमचं आता आयुष्य एक 5-6 महिने आहे आणि त्यामुळे आता सक्रिय राजकारण जरा न करता थोडा आराम केलेलं बरं राहील. पवार साहेबांनी शांततेने ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की तू वर गेल्यानंतर त्याच्यानंतर मी जाणार आहे, हे तू लक्षात ठेव आणि आता जा. ही जबरदस्त आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या दुर्धर आजाराला संघर्ष करून त्याच्यावर विजय मिळवून मला आठवत होतं की ऑपरेशनच्या 5व्या दिवशी, मला आठवतं की 5व्या दिवशी संपूर्ण असं रक्त येत होतं, लाळ गळत होती, तरी सुद्धा असं काय असेल ते पकडून, आपल्या नॅपकिन पकडून ते भाषणाला निघालेले होते. ही त्यांची लढण्याची इच्छाशक्ती आहे. म्हणजे आपल्याला जर कुणालाही काही झालं तर माणसं हापकून जातात, नुसतं डिटेक्ट झालं तर हापकून जातात आणि घरी बसतात. पण त्यानंतर त्यांनी 2 वेळेस पुन्हा 2004 ची गोष्ट सांगतो मी, आपण आता 2024 मध्ये आहोत. किती वर्ष झाले? 20 वर्ष. या 20 वर्षात त्यांनी 2004 ला आपल्याला सगळ्यांना सत्तेवर बसवलं, 2009 ला सत्तेवर बसवलं आणि त्यानंतर सुद्धा सतत संघर्ष करत आपला पक्ष टिकवत आज जसं मी म्हणालो तसं एक मोठा वादळाला पुरून उरणारे पवार साहेब, दुसरं वादळ पुन्हा त्यांच्या जीवनात वयाच्या 83-84व्या वर्षी आलं आणि ते म्हणजे राजकीय वादळ आलं. आज पक्ष गेला, चिन्ह गेलं, अनेक मंत्री जे त्यांनी लहानपणापासून घडवले, लहानाचे मोठे केले, सर्व सामर्थ्यशाली केले, अनेक आमदार त्यांच्या नावावर निवडून आले, आज ते लोक सगळे सोडून गेले. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे कधी कधी मला साहेबांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. मी एकदा जालन्याच्या अशाच दौऱ्यावर आल्यावर मी म्हटलं, साहेब अरे हा एकदम जवळचा, हा कसं काय चाललंय? ते म्हणले, काय कोणाला जायचं असेल तर जाऊ दे राजेश, मी नवा तरुणांचा पुन्हा महाराष्ट्र उभा करणार, ही दुर्दम्य इच्छाशक्ती पवार साहेबांच्या मनात. हे तुम्ही विचार करा की माणसं 60ला नाही, मी म्हणतो 50-55लाच रिटायर होतात जीवनातून, पण पवार साहेब 83-84व्या वर्षी सुद्धा. आज आमची महाविकास आघाडीची बैठक घेतली मागच्याच आठवड्यात. जयंतरावांना आठवत असेल की ते पहिलं 2-4च वाक्य त्यांनी स्टार्टिंगला बोलले आणि त्यांनी उद्धवजी ठाकरे उजव्या साईडला बसले होते, बाळासाहेब थोरात डाव्या साईडला बसले होते, सगळे लोक होते आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला अशी रणनीती करायची, अशा पद्धतीचं नियोजन करायचं की काहीही झालं जगाच्या पाठीवर तरी महाविकास आघाडीचं राज्य आलंच पाहिजे. ही दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी व्यक्त केली आणि त्यामुळे एक जबरदस्त योद्धा आहे.
राजकारणातला, समाजकारणातला, सगळ्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून या नेतृत्वाला आज आपलं नेतृत्व आहे आणि म्हणून आपण सगळेजण भाग्यशाली आहोत. आज आपण निष्ठावंतांचा जो विषय या ठिकाणी मांडला, तो पवार साहेबांचं घर तुटलं, पार्टी तुटली, एवढ्या मोठ्या पद्धतीनं बांधलेली सगळी पार्टी गेली, घड्याळीवर मी 5 वेळेस निवडून आलो, ते घड्याळ चिन्ह आपलं गेलं, तरी सुद्धा पवार साहेबांनी का तडजोड केली नाही? कारण त्यांना त्यांच्या विचाराशी तडजोड करायची नव्हती. उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला, तो विचार जपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची पार्टी तुटू दिली नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या भारतीय जनता पार्टी मनुवादी विचारसरणीची पार्टी, या पार्टीच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसणं हे त्यांना मान्य नाही, कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा विचाराला मी तडजोड करणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण निष्ठावंत म्हणून राहिलो. आज माणसाला सत्ता येऊ नाही येऊ काय असेल तर माणसाच्या सगळ्या गोष्टी चालू असतात, पण माणसाची ओळख होऊन राहते. आणि आज ज्यावेळीही महाराष्ट्रामध्ये या सगळ्या फोडाफोडीचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी मला स्वतःला माझा मी त्या भागातला एक आमदार म्हणून या काळातला मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की माझ्या कपाळावर गद्दाराचा चित्र न राहता तो इमानदारीचा चित्र राहील. हा सगळ्यात महत्त्वाचं पारितोषिक माझ्या दृष्टिकोनातून मला स्वतःला वाटतं की माझ्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे. आज निष्ठावंत म्हणून आपण त्या ठिकाणी काही राजकारणातलं नैतिकता, तात्विकता, नीतिमत्ता हा विषय जो आहे तो टिकला पाहिजे. राजकारणात नेतृत्व आणि नेता हा फार महत्त्वाचा शब्द आहे आणि त्यामुळे या नेतृत्वाच्या चालण्या, बोलण्या, उठण्या, बसण्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. शेवटी नेत्याचं अनुकरण आपण करत असतो. मग आपण काय अनुकरण करण्याला संधी द्यायची की रोज सकाळ दुपार संध्याकाळ एका वेगवेगळ्या पक्षात जायचं, सातत्याने पक्ष आणि तडजोडी करायच्या, स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि व्यक्तिगत हितासाठी तडजोडी करायच्या? मला वाटतं की हा योग्य विषय नाही आहे. राजकारणात पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की कदाचित त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी सत्तेत खूप कमी काळ काढला, परंतु विरोधी पक्षात जास्त काळ काढला. आणि त्यामुळं पक्षात सत्ता असो नसो, पण एका वेगळ्या तत्वानी, विचारांनी पवार साहेबांनी बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून सातत्याने राजकारण केलं, समाजकारण केलं, या राज्याला पुढे आणण्याचं काम केलं. अनेक चांगल्या पुरोगामी विचाराच्या योजना या राज्याला दिल्या आणि म्हणूनच महाराष्ट्र एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण महाराष्ट्राची ओळख त्यांच्या अनेक कर्तृत्वातून त्या ठिकाणी आणि कृतीतून झालेली. म्हणून मित्रांनो, आज पक्षाच्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून मला सांगितलं पाहिजे की आपल्या पक्षाची भूमिका काय आहे. तर आपल्या पक्षाची भूमिका आहे शेती, माती आणि खऱ्या अर्थाने सामाजिक नाती, या सगळ्या दृष्टिकोनातूनच आपली पक्षाची भूमिका त्या दृष्टिकोनातून आहे. आपल्या पक्षाचं एजेंडा काय, विषय काय आहे? तर आपल्या पक्षाचा एजेंडा आहे सामाजिक समता, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक समृद्धी. याचा अर्थ समाज हा सुदृढ आणि संपन्न झाला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, समाजामध्ये ऐक्य असलं पाहिजे आणि समाजामध्ये समतेचं वातावरण असलं पाहिजे. या विचाराला घेऊन सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी कधी तडजोड केली नाही. त्या दृष्टिकोनातून आपण पुढे वाटचाल करत आहोत. लोकशाहीचे मूल्य जपणे हा आपल्या पक्षाचा महत्त्वाचा विचार आहे. आज लोकसभेमध्ये सुद्धा आपण जो प्रचार केला त्यामध्ये मोदी सरकारचं असलेलं हुकुमशाही तत्व, त्यांचं असलेलं खोटं बोलण्याचं तत्व, त्यांचं असलेलं सुडाचं राजकारण, त्यांचं असलेलं अनैतिकतेचं, फोडाफोडीचं राजकारण हे आपल्याला मान्य नाही. म्हणून आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक केलं आणि त्यातून मतांचं एकवटून आज महाविकास आघाडीला 31 जागा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून, आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की आपल्या पक्षाचा केंद्रबिंदू कोण आहे? तर केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. सर्व समाज बांधवांचा सामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे आणि त्याचा हित जपणं हे आपल्या पक्षाचं खऱ्या अर्थाने धोरण आहे. आणि त्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायचं, त्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करायचं, हा आपल्या पक्षाचा मुख्य विषय घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आहोत. आणि म्हणून या विचाराला धरून मित्रांनो आपल्याला काम करायचं. आज शासनाच्या दृष्टिकोनातून आपण लोकसभा आत्ताच झाली,
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता या सध्याच्या सरकारने काही घोषणा केल्या, या सगळ्यांचा संदर्भ आपण घेतला पाहिजे। हे नक्कीच आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं की जे काही भाजपच्या आणि केंद्र सरकारने आपल्याला आश्वासनं दिले, मग ते बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, महंगाई झाली नाही कमी, स्वस्ताई आली नाही, आणि त्याचाही कारण आता सगळीकडे आपण बघतोय पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कुठे गेलेत, सगळ्या गोष्टी लोकांना पुन्हा पुन्हा लक्षात आणून दिल्या पाहिजे। बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आम्ही अभ्यास करणारे कार्यकर्ते आहोत, 2-2 लाख 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणाऱ्या मोठ्या मोठ्या जे उद्योग आहेत ते आपल्या राज्यातून कुठे गेले, गुजरातला गेले। एक एक उद्योग 1-1 लाख 2-2 लाख लोकांना नोकऱ्या देऊ शकला असता। एअरबसचा उद्योग असेल, वेदांताचा उद्योग असेल, किंवा तुमचा बल्क ड्रग पार्क असेल, अशा अनेक मोठे मोठे उद्योग बाहेर गेले, बेरोजगारी तशीच राहिली। गुजरातच्या समोर हे आपलं राज्य आणि राज्यात बसणारे सरकारचे सगळे प्रतिनिधी कोणी काही बोलू शकत नाही, कारण त्यांची मजाल नाही गुजरातच्या समोर बोलण्याची। हे सगळं गुजरातच्या खाली दबलेलं आपलं हे सध्याचं सरकार आहे, आणि म्हणून आज आपल्या तरुणांच्या नोकऱ्या काढून घेण्याचं काम केलं जात आहे, महागाई वाढवली जाते। तुम्ही आम्ही कष्टाने काम करणारे सगळे शेतकरी वर्ग आहेत मित्रांनो। या सरकारच्या लोकांनी आपल्याला सांगितलं की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही कापसाला 10,000 रुपये भाव देऊ आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, आपलं प्रमुख 2 पिकं आहेत हे सोयाबीन आणि कापूस आहे। पण आज याला 10,000 तर सोडा, 7,000 मध्ये आपल्याला विकावं लागलं, सोयाबीनला 4200-4300 मध्ये विकावं लागलं। अन्ना म्हणून हे सरकारने दिलेलं खोटं आश्वासन की तुम्ही जेवढा खर्च कराल, जेवढं इनपुट कॉस्ट असेल त्याच्या दुप्पट तुम्हाला उत्पन्न होईल आणि 50% तरी नफा राहील, या दृष्टिकोनातूनचं धोरण आमच्या सगळ्या शेतीच्या भावाच्या संदर्भात राहील हे म्हणणारं हे सरकार आहे। आणि त्यामुळे हे झालेलं नाही, हे तुम्हाला लोकांना जाऊन सांगावं लागेल, आपल्या शेतकरी वर्गाला जाऊन सांगावं लागेल आणि आपल्या सर्व कष्ट करायला जाऊन सांगावं लागेल। आज मला सांगितलं पाहिजे, सुप्रियाताईंनी 2 शब्द दिलेले आहेत, एक आईस, ICE, आय फॉर काय सांगा, इन्कम टॅक्स, C फॉर CBI आणि E फॉर ED। ह्या सगळ्या संस्थांचा गैरवापर आणि गैरवापरामुळेच आपली बरीचशी मंडळी तिकडे गेलेली आहे। त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करणारं हे सध्याचं सरकार आहे। आता नवीन एक सांगितलं या सध्याच्या सरकारबद्दल, MBBS म्हणजे काय, M फॉर महागाई, B फॉर बेरोजगारी, दुसरं B फॉर भ्रष्टाचार, आणि सगळ्यांनी सांगितलं 25%। पालकमंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, अधिकारी असो, पोलीस स्टेशन घ्यायला लागलेत, अधिकारी घ्यायला लागलेत, BDO घ्यायला लागलेत, तहसीलदार घ्यायला लागलेत, कुणाचा कुणाला लगाम नाही, सरकारचा लगाम लागतो मित्रांनो। आज कुठल्या तरी तुमच्या विहिरींना सरसकट जिल्ह्यामध्ये मला एक सांगा जिल्ह्यातला माणूस की ज्याला 20,000 रुपये 25,000 रुपये मोजावे लागले नाही, EGSच्या विहिरीला लागले का नाही सगळीकडं अख्ख्या लगाम लावता येत नाही। म्हणून मला सांगायचं की MBBS म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार, यस म्हणजे सरकार, हे सरकारची सध्याची ओळख आहे। आणि म्हणून त्या सरकारच्या या सगळ्या ओळखीवर आपल्याला आता उपाय शोधावा लागणार। आणि उपाय म्हणजे काय की कंबरड मोडलेल्या या शेतकऱ्याला, प्रचंड महागाईमध्ये पिचलेल्या आमच्या सगळ्या सर्वसामान्य माणसाला आणि खऱ्या अर्थाने बेरोजगारीच्या मध्ये खचून गेलेल्या आमच्या तरुणाला पुन्हा उभारी द्यावी लागणार, पुन्हाला आधार द्यावा लागणार, आणि त्यासाठी महाविकास आघाडीचं राज्य आणावं लागणार। ही महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण आज मनामध्ये खूनगाड बांधून माझ्या जालन्याच्या सगळ्या लढवय्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या लोकांनी या ठिकाणी जायचं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे
की अलीकडच्या काळात ज्या घोषणा चालल्या त्याबद्दलची एक छोटी 4 ओळीची कविता आहे. ती कविता काय सांगते? शासनाच्या घोषणा नुसतीच उधारी, शासनाच्या घोषणा नुसतीच उधारी, पदरात पाडून घ्यायची असतील तर वाजवा तुतारी. आता ही तुतारी वाजवावी लागणार आहे आणि तुतारीचं लोकसभेत आपला उमेदवार नव्हता. एकीकडे 2 विधानसभा मतदारसंघांनी मशालीचा प्रचार केला आणि 3 विधानसभा मतदारसंघांनी पंजाचा प्रचार केला. त्यामुळे तुतारी सामान्य माणसापर्यंत अजून गेलेली तर ती न्यावी लागेल, ती न्यावी लागेल. म्हणून माझा पहिलं असं म्हणणं आहे, जयंतरावांच्या समोर आपण सगळ्या जालनाकरांनी एक खुणगाड बांधून निश्चय करू, पक्की या ठिकाणी एक मनामध्ये खुणगाड बांधून उठूया की प्रत्येक जण आपापल्या गाडीवर काय लावा? उद्यापासून तुतारी, तुतारीचं स्टिकर लावा. प्रत्येक जणांनी आपल्या मोबाईलवर, प्रत्येक जणांनी आपल्या दुकानावर, आपल्या घरावर आणि प्रत्येक कार्यक्रमात, आता आजपासून खरं आणायला पाहिजे होतं पण इथून पुढे आज ठरवून टाकू की प्रत्येक कार्यक्रमात तुतारी वाजवा. तुतारी सांगायचा मुद्दा असा आहे की तुतारी खरोखर आपल्याला जे काही असेल ते आपल्या नशिबाने, आणि आपला ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. आणि 80% जसं चंद्रकांत अण्णांनी सांगितलं, 80% 100 पैकी 80 मार्क मिळालेला महाराष्ट्रातले जेवढे पक्ष आहेत त्यातला पहिल्या नंबरचा पक्ष जर कोणाला सगळ्यात जास्त मार्क मिळालेले आहेत तर ते जयंत पाटील साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारला मिळालेले. आणि त्यामुळे आपल्याला हा आलेख वाढवायचा आहे, हा आलेख वाढवायचा आहे. आणि त्यासाठी माझं म्हणणं आहे की तुतारी घेऊन जाऊया आपण. कुठल्याही परिस्थितीत काही आचारसंहिता पाळूया. बघा, आचारसंहिता पाळा. मला याची जाणीव आहे की काही लोक निश्चित प्रकारे सत्तेचे खूप जास्त फायदा घेतात, काही खूप कष्ट करतात पण मागे राहतात. अनेक असे लोक आहेत. जरा ह्या सगळ्याच गोष्टींचं नीटनेटकं लक्षात ठेवूया. अशा काही घटना झाल्या असतील तर आमच्यासारख्या नेतृत्वाला सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू, माफी मागू. पण माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की जरा या सगळ्या गोष्टीतून आम्ही सुद्धा शहाणे झालो आहोत, तर जरा आपण सगळ्यांनी 2 महिने थोडी काय करा, कळ काढा, कळ काढा. 2 महिने. राजेश भैया, जिल्ह्याच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करू इच्छितोय की 2 महिने कळ काढा. मला माहिती आहे की आपण विकासप्रेमी आहोत, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आपण सगळे चांगल्या विचाराचे लोक आहोत, पण आपल्याला निधी मिळत नाही. निधी घ्यायचे असेल तर खूप मोठे पैसे मोजावे लागतात. या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. 2 महिने कळ काढा आणि आपलं सरकार येणार म्हणजे येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. जनतेचा इच्छा, ही जनतेची इच्छा आहे, ही श्रींची इच्छा आहे, ही ईश्वराची इच्छा आहे की कुठेतरी एखाद्याचा पापाचा घडा भरल्यानंतर तो खाली होतोच. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी थोडी कळ काढूया, गटबाजी कमी करूया, शून्य करूया आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांनी हातात हात घालून जे काही जयंत पाटील ठरवते. इथं आपण बघितलं काही असतात इच्छा आहेत, काही विधान परिषदेवरच्या सुद्धा इच्छा आहेत. आम्हाला बरं कळलं. तुम्ही मला जर चिठ्ठी दिली असती तर मी इथं आपलं काय म्हणायचं शिफारस केली असती. आणि त्यामुळे आम्ही करू शिफारस. डॉक्टर निसार देशमुखजी, आपल्या 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 सगळ्या अशा ज्या काही अनेकांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्यासाठी जरा सरकार यायला लागतंय, ते आपण आणू आणि त्यातून आपण अनेकांच्या इच्छा पूर्ण करू. पण आपले जे आदरणीय नेते आहेत जयंत पाटील साहेब, पवार साहेब, काही निकष असतात आणि त्या निकषातून काही आपल्याला ती परीक्षा देऊन आपल्याला पुढे जावं लागतं. आणि त्यामुळं बदनापूर असो, परतूर असो, घनसावंगी असो, जे काही आपण लढवतो आहोत त्या सगळ्यांची कुंडली त्यांच्याजवळ असते किंवा सातत्याने ते सर्वेज आणि सगळ्या गोष्टीतून ती माहिती काढत असतात. मला असं वाटतं की निश्चित प्रकारे आपण ज्यावेळेस आपल्याला स्ट्राईक रेट 10 पैकी 8 असेल, ती 9वी सुद्धा आली होती आपली, त्या पिपाणी आणि तुतारीमुळं 36,000 मतं गेले आणि आपला उमेदवार 33,000-34,000 पडला. आता पिपाणी गेली आहे सध्या. त्याच्यामुळं सांगायचा मुद्दा असा आहे
की आपल्याला स्ट्राईक रेट चांगला करायचा, नुसती जास्त संख्या नाही लढवायची, तर जेवढी लढवू त्याच्यामध्ये 90% 95% कशी राष्ट्रवादी येईल या दृष्टिकोनातूनची रचना आणि या दृष्टिकोनातूनचं नियोजन करायचं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण सर्व माझ्या सकट सगळ्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांवर सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि त्यांचं जी फुलपट्टी असेल, त्यांचं जे मोजमापाचं तंत्र असेल, त्या मोजमापाच्या तंत्रात जो बसेल तो जयंतराव तुम्ही उमेदवार ठरवा. आम्ही तुमच्या पुढे कोणीच नाही, राजेश भैया सकट कोणी नाही, हा तुम्हाला विश्वास या निमित्ताने देऊ इच्छितो. आणि त्यामुळं सगळ्या इच्छुकांना माझी एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपण एक महत्त्वाचा विषय एवढा सांगायचा की काही योजना, लोकसभेची निवडणूक झाल्यामुळं जरा काही योजना त्यांनी जाहीर केल्या, मुद्दाम केल्या. तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या नंतर अगोदर 2014च्या 2 घोषणा फक्त तुम्हाला आठवण करून देतो. 2 घोषणा, याची आठवण तुम्ही जनतेला करून द्या की आमचं सरकार येऊ द्या, काला धन लाऊंगा और आपके खाते में 15 लाख डालूंगा. हमारा सरकार आने दो, 2 करोड़ नौकरियां हर साल 100% हम देंगे. हे 2 कोटी पण नाही, 15 लाख पण नाही, महंगाई पण दूर नाही झाली, काहीच नाही. काय होतं हे? चुनावी. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या अगदी आता महिन्यावर निवडणूक आल्यानंतर जर ज्या घोषणा केल्या जातात त्या त्याच वेळेस घाईघाईनी केल्या जातात की आता आमचं काही खरं राहिलेलं. लोकसभेत एवढा शॉक बसला की आमचं काही खरं नाही. आता जे देता येईल 1,20,000 कोटी रुपयाचं तुटीचा अर्थसंकल्प आम्ही सुद्धा अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानसभेत काम करतो आहोत. या वर्षीचा अर्थसंकल्प 1,20,000 कोटीच्या तुटीचा आहे. साध्या शब्दात माझ्या समजणाऱ्या लोकांना सांगायचं की तेवढे पैसे आपल्याजवळ नाहीत. खर्च घोषणा केलेल्या आहेत पण तेवढे पैसे 1,20,000 कोटी नाहीत. याला म्हणायचं तेवढी तूट, तेवढी कमतरता आहे. आणि त्यामुळं आता काय तर काहीतरी गोष्टी करतील. आता राखी बंधन आहे जवळ, तर म्हणे राखी बंधनला जरा 2 महिन्याचं एकदमच देऊन टाकू, ॲडव्हान्स देऊन टाकू, बरं असतं जरा. पण या सगळ्या गोष्टी जरा सांगा लोकांना, बहिणींनाही सांगा आपल्या. पण हे करत असताना मी पुन्हा दुसरा विचार सुद्धा या निमित्ताने सांगेल की हे पैसे काही त्यांचे खिशातले नाही आहेत. हे कुणाचे पैसे आहेत? हे तुमच्या आमचे कष्टाचे, घामाचे, सगळे शेतसाऱ्याच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून. तुम्ही हॉटेलमध्ये गेले, बिल फाडलं, जीएसटीचे पैसे भरले, खत घेतलं, जीएसटीचे पैसे भरले, मोटरसायकल घेतली, जीएसटीचे पैसे भरले, बियाणं घेतलं, जीएसटीचे पैसे भरले. हे सगळे जीएसटीचे पैसे. आणि शेतकरी सोडून जो कोणी वर्ग आहे, व्यापारी, सगळ्यांनी इन्कम टॅक्स भरला, घामाचा पैसा गाळून, त्याचे हे पैसे. आणि त्यामुळे ह्या पैशाला तुमचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. जसं संजय गांधी निराधाराची योजना आपण गावागावात करतो, ती काँग्रेस पक्षाची योजना आहे जुन्या काळात, तशी या योजनेला सुद्धा आपला राष्ट्रवादीचा पवार साहेबांचा फोटो टाकून, जयंतरावचा फोटो टाकून आपण आपल्या बहिणीला नाव, तुमची अंगणवाडीची कार्यकर्तीजवळ ॲप आहे, त्या ॲपला अंगणवाडीच्या कार्यकर्तीजवळ बसा आणि आपल्या बहिणींचे नावं घ्या, तिचा काय असेल तर फॉर्म भरून घ्या, तिचं आपल्याला आधार कार्ड घ्या, आपल्या अंगणवाडी कार्यकर्तीजवळ द्या आणि बसून ऑनलाईन करून घ्या. आणि ऑनलाईन करून आपल्याला राखी बंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. हे आपले पैसे आहेत, आपल्या पैशाच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून योजनेबद्दल काही बोलण्यापेक्षा मी मुद्दाम या गोष्टी सांगणार आहे. फार अधिक बोलून वेळ घेणार नाही. आता एवढंच सांगेल की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्यामध्ये हेवे द्यावे नको. जरूर प्रत्येकाला विकासाची चाड आहे, इच्छा आहे, पण थोडी मी म्हटलं कळ काढा आणि सगळा बॅकलॉग व्याजासकट आदरणीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याचा बॅकलॉग, मग तो विजेचा असो, रोडचा असो, अंगणवाडीचा असो, समाज मंदिराचा असो, अजून कशा कशाचा असो, सगळा बॅकलॉग दूर केल्याशिवाय राजेश भैया स्वस्त बसणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि त्यामुळे नवरदेवाला यशीत अडवायचं
म्हणजे जे जे कोणी नवरदेव असतील सगळ्यांच्या बाबतीत. नाहीतर मग आमचं हे राहिलं ना, मग ते राहिलं ना. थांबा जरा, आपण कुठं जात नाहीत, आपण करून घेऊ. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करूया. मी स्वतः एवढंच सांगेल की मी सर्कल निहाय जिल्ह्याच्या मेळाव्यात बोलत असल्यामुळे मी जयंतराव आपल्याला सांगू इच्छितो, जयंत पाटील साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी स्वतः जिल्ह्याच्या प्रत्येक सर्कलला मी स्वतः मेळावा घेऊ इच्छितोय, प्रत्येक सर्कलला. त्यामुळे जेवढे आपण निवडणुका लढवतोय 4 तर आपण मागणी करणारच आहोत. जयंतराव, तुम्ही तुमची काय जी ताकद असेल ती लावा आणि आम्हाला 4 विधानसभा द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि या सगळ्या सहकाऱ्यांच्या भरोशावर सांगतो की राष्ट्रवादी निश्चित प्रकारे लोकसभेमध्ये मशाल आणि काय म्हणायचं पंजाला मतदान दिलं. आम्ही त्यांचे 2 खासदार निवडून दिले. आता मात्र आम्हाला इथं आता 3 लढतो. 1 जरा जास्तीचं द्याच आणि 4 द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला 4च्या 4 जालन्यातून नक्कीच भेट देऊ, हा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देऊ इच्छितो. ह्या ज्या काही बूथ कमिटी आहेत, आता जयंतरावनी 2-3 बूथ कमिटीच्या सदस्यांना फोन लावले. काही नंबर जरा गडबड झाल्याचं त्यांना लक्षात आलेलं आहे. काही लोक म्हणले की हो आम्ही आहेत पण अजून काही पदाधिकारी झालो नाहीत. म्हणजे पदाधिकारी नुसतंच नाव टाकले आणि झालं असं काही बबलूशेट होऊ देऊ नका. आपले नावं असे खणखणीत नाणं पाहिजे, खणखणीत सगळं काम खणखणीत पाहिजे. बूथ कमिट्या करा, सर्व जाती धर्माला घेऊन त्या त्या जातीच्या सर्व लोकांना घेऊन त्या त्या गावात बूथ कमिटी करा. ज्या बूथमध्ये जी समाजाची प्राबल्य असेल त्या समाजाच्या माणसाला अध्यक्ष करा आणि त्यातून आपली बूथ कमिटी करा, असंही माझं या निमित्ताने सांगणं आहे. आणि त्या त्या भागातले जे जे म्हणून संघर्षाचे प्रश्न असतील, आपण विरोधी पक्षात आहोत, ते विरोधी पक्षाचं एक जे महत्त्वाचं काम असतं की लोकांचे प्रश्न सोडवायचे. उद्या जयंत पाटील साहेब, आम्ही एक तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ज्ञानराधा नावाची एक बँक आहे, जी पतसंस्था आहे, म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे, रजिस्टर केलेली एक केंद्राच्या सहकार खात्याने. जवळजवळ 3,700 कोटी रुपयांच्या ठेवी लोकांनी 12% आणि 13% व्याजदर दिल्यामुळे ठेवला. अत्यंत कष्ट करणाऱ्या लोकांचे हे पैसे आहेत. आणि त्यामुळं जवळजवळ 5 लाख लोकांनी पैसे ठेवलेले आहेत. आणि 5 लाख लोक नुसते जालना म्हणत नाही मी, बीड आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, हे 3-4 जिल्हे आपले जास्त आहेत. आणि त्याच्यातले हे पैसे आहेत. आपल्या सगळ्या लोकांना मला सांगायचं, सगळे 52 ब्रांच आहेत, 52च्या 52 ब्रांच बंद आहेत. कुलूप लावून मालक पळून गेलेला आहे, मालकाला अटक झालेली आहे. लोकांना शिक्षणाला पैसे पाहिजेत, मुलीचं लग्न आहे, वडीलधारी माणसं आजारी आहेत, त्यांना पैसे पाहिजेत. आणि या सगळ्या परिस्थितीत आज पैसे मिळत नाहीयेत आणि कोणी काही बोलत नाही. विधानसभेमध्ये आम्ही या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला. मग ते न मिळालेलं अनुदान असो, दुष्काळाचं, विम्याचा भाग असो, अन्य काही गोष्टी असो, आणि त्यात ज्ञानराधा सुद्धा असो, या सगळ्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवलेला आहे. हे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. आणि त्यामुळे या सरकारला, बहिऱ्या सरकारला, मुक्या सरकारला जाग करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जागरूकपणे करावं लागेल. आणि ते उद्याच्या दृष्टिकोनातून आपण एक मोर्चा काढून करतो आहोत. त्यात सुद्धा सगळ्यांनी सहभाग घ्या. जरी कुणाचं खातं नसलं तरी कुणाचं तरी खातं आहे, आपल्याच भावा बहिणीचं असेल तर त्या दृष्टिकोनातून सहभाग घेऊन आपण आपली या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लोकांना आपण त्या ठिकाणी जाग करूया, असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण सहभाग घेऊन आपल्याला अशा पद्धतीनं सामान्य माणसाच्या हिताची जपवणूक करायची आहे. त्यांना वाटलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार ही आपल्या सुखदुःखात धावून येणारी पार्टी आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनचं वर्तन, काम आपल्याला सगळ्यांना एकीनं सचोटीनं करायचं, अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी अपेक्षा करतो. जयंत पाटील साहेब एक अत्यंत धोरणी आणि अत्यंत खूप मेहनती आहेत, त्यांना खूप अपेक्षा आहे. ते खूप जोरदार पद्धतीनं आशावादी आहेत की राज्यामध्ये चांगली सीट निवडून आणायची. आणि त्यामुळे त्यासाठी मी सांगितलं की आता आपल्याला काही उपाय करायचे, त्यात एकी ठेवा, चांगलं बोला, एकमेकांविषयी कुणी वाईट बोलू नका, सगळ्यांनी एकी ठेवून काम करा. आणि त्यातून आपल्याला या सध्याच्या भ्रष्ट सरकारला बदललं पाहिजे आणि आपल्या विचाराचं, नीतिमत्तेचं, नैतिकतेचं, तात्विकतेचं सरकार आणूया, जे खऱ्या अर्थाने शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब, महिला भगिनी सगळ्यांच्या हिताची जपवणूक करेल. अशा पद्धतीचं काम आम्ही एकत्र